नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? होप सो की सगळे फिट आणि फाईन असाल. सगळ्यात पहिल्यांदा आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर पॅटर्न पाहणार आहोत आणि त्यासोबतच या पेपर पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ॲज यू नो की पेपर 2मध्ये म्हणजे सायन्स पेपर 2मध्ये EVS पण असतं आणि बायो पण असतं, म्हणजे बायोलॉजी पण आहे आणि EVS पण आहे. आता बायोचे लेसन्स कोणते आहेत आणि EVSचे लेसन्स कोणते आहेत हे तुम्हाला लास्ट मोमेंटला तसंही पाठ करायचं नाही आहे, बट तरीही एक व्हिडिओ अजून येईल, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासोबतच त्या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं आहे की फक्त 7 लेसन्सची रिव्हिजन करून तुम्ही आरामात 40 पैकी 40 मार्क्स कसे मिळवू शकता. सो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याच्या आधी आपण हा पेपर पॅटर्न पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न कसे लिहायचे आणि त्या ह्याच्यामध्ये किती किती अल्टरनेटिव्स वगैरे येऊ शकतात हे सगळं आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू नो की पहिला प्रश्न जो असतो तर तो असतो MCQजवरचा. स्वतः हा जो प्रश्न असतो हा 5 मार्क्ससाठी आहे आणि 5 MCQज ह्याच्यामध्ये विचारले जातात. अगेन हे MCQज कुठून येतात तर तुमच्या टेक्स्टबुकमधूनच हे MCQज येतात, बाहेरून काही येत नाही आहे. सो तुम्हाला फक्त टेक्स्टबुकच व्यवस्थित रीड करायचं आहे. अगेन तुम्हाला आता सध्या टेक्स्टबुक एवढं मोठं रीड करायला जर वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे डायजेस्ट गाईड नवनीत जे पण असेल ते किंवा टार्गेट असेल, मास्टर की असेल, वॉटेवर जे पण असेल ते, त्याच्यामध्ये सुरुवातीला त्या चॅप्टरची समरी दिलेली असते. म्हणजे लेसन्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते सुरू व्हायच्या आधी तो लेसन थोडक्यात सांगितलेला असतो. तर तुम्ही तेवढं जरी रीड केलं तरी पण चालतं, कारण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्सच फक्त मेन्शन केलेले असतात. अगेन तुम्हाला जर तुम्ही डायजेस्ट वगैरे पाहिलं तर तुम्हाला चॅप्टरच्या शेवटी एक माइंड मॅप देखील पाहायला मिळेल. सो तुम्ही तो फक्त लक्षात ठेवला तरी पण तुम्हाला चालेल, कारण त्याच्यावरती आधारित तुम्ही MCQज पण सॉल्व्ह करू शकता. तुम्ही मॅच दी कॉलम सॉल्व्ह करू शकता, गिव्ह रिझन सॉल्व्ह होऊ शकतं आणि जे काही मोठे मोठे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात ते पण याच्याद्वारे सॉल्व्ह होऊ शकतात. सो पूर्ण लेसन्स न वाचता तुम्ही ते फक्त रीड केलं तरी पण चालणार आहे. अगेन तुम्हाला जर MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर हार्डली 1 तासाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मोर दॅन 163 170 काहीतरी MCQज पाहायला मिळतील. तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. एक्झॅक्टली मला नंबर नाही आठवत आहे, बट हा 1 तासापेक्षा कमीच आहे त्याचं ड्युरेशन आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 100 MCQज तरी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ओके. त्यासोबतच अगेन MCQज लिहिताना एक सगळ्यात महत्त्वाची काळजी ही घ्यायची आहे की सपोज हे आहे माझं मार्जिन पेपरचं. इथे तुम्ही क्वेश्चन नंबर 1 लिहिता, खाली तुम्ही A लिहिता. पेपर कसा लिहायचा याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच्या खाली तुम्ही MCQचा नंबर लिहिणार आहात. हा नंबर लिहिताना जर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नंबर रोमन ह्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला रोमनमध्येच लिहायचा आहे. साधा नंबर असेल 1 2 3 4 आपण लिहितो त्याप्रमाणे असेल तर तुम्हाला त्याचप्रमाणे नंबर लिहायचे आहे. सो ज्या फॉर्मॅटमध्ये किंवा ज्या फॉन्टमध्ये नंबर असेल, जसाही नंबर असेल तेच तुम्हाला फॉलो करायचे आहे. ओके. अगेन ते लिहिल्यानंतर सपोज की ऑप्शन A करेक्ट आहे, ऑप्शन A सपोज काहीतरी आहे लाईफस्टाईल आहे. ओके. ऑप्शन Aचा आन्सर काय आहे, लाईफस्टाईल आहे. तर तुम्हाला ते पण लिहायचं आहे आणि ऑप्शन Aचं जे काही ऑप्शन असेल तो ABCD जे पण असेल ते पण तुम्हाला लिहायचं आणि त्याचा आन्सर पण लिहायचं आहे. ओके. हे लिहिणं कंपल्सरी नाही, बट तरीही आय वुड सजेस्ट की तुम्ही लिहा जर तुमच्याकडे वेळ असेल तर. आणि ह्याला लिहायला काही 10-15 तास लागतात असं काही नाहीये. जस्ट एक 5 ते 7 सेकंदामध्ये तुम्ही लाईफस्टाईल हा शब्द लिहू शकता. असं नाही की लाईफस्टाईल हा शब्द येईल, बट जस्ट एक्झाम्पल देते. पण हे मात्र लिहिणं कंपल्सरी आहे. ABCD जो कुठला ऑप्शन असेल तो, आणि तो बरोबर लिहायचा आहे, कारण तो चुकला तरी सगळा पेपर म्हणजे सगळं ते तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी नाही मिळणार त्या प्रश्नाला. अगेन तुम्हाला तिथे खाडाखोड नाही करायचे, कारण MCQजला खाडाखोड केल्यानंतर ते पूर्ण त्याला 0 मार्क्स दिला जातो, ते पकडलं नाही जात. खोडलेलं उत्तरही नाही पकडत आणि जे नवीन लिहिले तेही उत्तर पकडलं जात नाही. त्याच्यामुळे आधी तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणता आन्सर परफेक्ट माहिती आहे आणि मगच ते लिहायचं आहे. क्वेश्चन पेपरवरती तुम्हाला कोणतेही मार्किंग्स नाही करायचे, कारण ते मे बी कॉपी आहे असं पण कन्सिडर केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे क्वेश्चन पेपरवरती काही लिहू नका. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आन्सर शीटवरती पेन्सिलने लिहून ठेवू शकता कोपऱ्यात. एकदम बारीक लिहा, जास्त डार्क पण लिहू नका. आणि तुम्हाला जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा तुम्ही ते पेनाने त्याला करा. पण पेनाने केल्यालाच उत्तर ग्राह्य धरलं जाईल. सो पेन्सिलने केलं असेल तर त्यानंतर पेनाने मात्र करा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. याच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन येतात ते फक्त आणि फक्त 1 मार्क्सचे येतात आणि हे सगळे क्वेश्चन्स 5 असतात आणि हे 5 गुणांचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये 1 गुणांचे कोणते प्रश्न येऊ शकतात तर एकतर तुम्हाला फाइंड ऑड मॅन आउट असा प्रश्न येईल. अगेन याच्यामध्ये 3 फाइंड ऑड मॅन आउट येतील किंवा 2 कोरिलेट येतील. त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही प्रश्नाचे प्रकार विचारले गेले तर तुम्हाला हे 2 ऑड मॅन आउट येतील. एखादं मॅच द कॉलम पण येऊ शकतं, एखादं ट्रू ऑर फॉल्स पण येऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे जे तुम्हाला या ठिकाणी 5 प्रश्न प्रकार पाहायला मिळतात, यामधले कोणतेही प्रश्न तुम्हाला या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये विचारले जाऊ शकतात. सो डिपेंड अपॉन मार्किंग तुम्हाला याच्यामधले कुठलेही प्रश्न येतील. ट्रू ऑर फॉल्स साठी तुम्हाला जे एक्सरसाइज मधले ट्रू ऑर फॉल्स आहेत तेवढे केले तरी पण चालतील. अगेन तुम्हाला जे गिव्ह द रिझन्स मधले जे प्रश्न असतात ते पण तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स मध्ये येऊ शकतात. म्हणजे रिझन नाही लिहायचे तुम्हाला, फक्त ते सेंटेन्स बरोबर आहे की नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. सो तुम्ही ते सेंटेन्सेस पण नक्की एकदा वाचा गिव्ह द रिझन मधले. नेक्स्ट आहे कोरिलेट मध्ये तुम्हाला मोस्टली लेसन मधले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याच्यावरतीच कोरिलेशन वगैरे येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही डिसीजेस वगैरे पाहिले असतील तर त्याच्यावरती कोरिलेशन येऊ शकतं.
आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर कोरिलेशनवरचे जास्त प्रश्न तुम्हाला लेसन नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशनमधून पण येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे काही इम्पॉर्टंट लेसन्स आहेत. नेक्स्ट आहे फ्लोचार्ट वगैरे आला तर जास्तीत जास्त 2 मार्क्सला येतो आणि याच्यामध्ये 4 ब्लँक्स वगैरे असू शकतात. अगेन फ्लोचार्ट्स जर आले तर तुम्हाला फ्लोचार्ट्स डिपेंड करणार की कोणता प्रश्न आहे त्याच्यावरती तुम्हाला ब्लँक्स येऊ शकतात. 4 किंवा 2 ब्लँक्स येतील. जर मोठे मोठे उत्तर असतील तर 2 ब्लँक्स येतील. अगेन हे जर तुम्ही कोणत्या चॅप्टरमधून येईल असं विचारणार असाल तर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये बरेचसे फ्लोचार्ट्स आहेत. काही रिड्यूस झालेत, काही अजूनही आहेत. सो त्यामधली तुम्ही इन्फॉर्मेशन नक्की वाचा कारण त्याच्यामधले फ्लोचार्ट्स विचारले जाऊ शकतात. अगेन ॲनिमल क्लासिफिकेशनवरती फ्लोचार्ट्स तयार करूनही विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच जर तुम्ही सोशल हेल्थ सारखा चॅप्टर पाहिला तर त्याच्यामध्ये जास्त काही अवघड असं नाहीये. सो तुम्ही आरामात त्याच्याबद्दल कोणते फॅक्टर्स सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात किंवा कोणते असे डिसीजेस आहेत जे की इनक्युरेबल डिसीज आहेत हे सगळं तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे की एड्स वगैरे इनक्युरेबल डिसीज आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न पण याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2A. नवीन प्रश्न नवीन पानावरती लिहायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला जे गिव्ह द रिझनसाठी प्रश्न येतात तर हे स्ट्रिक्टली टेक्स्टबुकमधलेच येतात. 2 प्रश्न तरी टेक्स्टबुकमधलेच येतात. एखादा मे बी लेसनच्या आतमधला येऊ शकतो. ओके, टेक्स्टबुकमधले म्हणजे एक्सरसाइजमधले 2 प्रश्न येतात आणि एखादा मे बी टेक्स्टबुकच्या मधून कुठून तरी लेसनच्या मधून कुठून तरी तयार करून पण येऊ शकतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे असतात. आणि अगेन हे जे आहे 2 गुणांसाठी 1 आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 4 पॉईंट्स 2 ते 4 पॉईंट्स लिहायचे असतात. अगेन जर मोठे मोठे पॉईंट्स असतील तर 2 लिहिले तरी पण चालतात. प्रत्येक पॉईंटला 1-1 मार्क मिळतो. आणि जर छोटे छोटे पॉईंट्स असतील तर तुम्हाला 4 पॉईंट्स लिहावे लागतील. सो आता हे लिहिताना शक्यतो उत्तर पॉईंट वाईजच लिहा. सायन्सचे कुठल्याही प्रश्नाचे असतील तरी पण कारण पॉईंट वाईज मार्क्स मिळतात. सो तुम्ही जर पॉईंट्समध्ये आन्सर नाही लिहिले तर परीक्षकांना मार्क्स द्यायला थोडंसं कळत आहे की कोणत्या पॉईंट्सला म्हणजे तुम्ही कोणता पॉईंट कुठे लिहिलाय वगैरे. सो बेटर आहे की तुमचं प्रेझेंटेशन पण चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्हाला मार्क्स पण चांगले मिळतील जर तुम्ही पॉईंट्सने आन्सर लिहिलं तर. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत 2 मार्क्ससाठी. अगेन यासाठी तुम्ही स्ट्रिक्टली एक्सरसाइजमधलेच क्वेश्चन्स फॉलो करू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला एक क्वेश्चन येतो बायोमधून आणि एक क्वेश्चन येतो CS मधून आणि तिसरा जो प्रश्न आहे तो कोणामधूनही येऊ शकतो, बायो किंवा EVS मधून. सॉरी मी CS बोलले, बायो किंवा EVS मधून येऊ शकतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2B. क्वेश्चन नंबर 2B मध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात 6 मार्क्ससाठी. प्रश्न प्रकार कोणते कोणते येतात तर प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्सचा असतो. तुम्हाला या ठिकाणी लॉज आता ऑब्व्हियसली लॉज आपल्याला पेपर 2 मध्ये जास्त नाही आहेत. लॉज पेपर 1 मध्ये वगैरे आहे. केपलर्स लॉ वगैरे आहेत ते. डेफिनेशन्स प्रिन्सिपल्स वगैरे काय असेल तर या ठिकाणी तुम्हाला चार्ल्स डार्विन यांनी जे प्रिन्सिपल दिलेलं आहे तर ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं किंवा लेमार्किझम वगैरे एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. नेक्स्ट आहे शॉर्ट नोट्स लिहिण्यासाठी येऊ शकतात. सो जे काही याच्यामध्ये असेल आन्सर्समध्ये ते तुम्हाला शक्यतो पॉईंट वाईज लिहायचं आहे कारण अगेन पॉईंट वाईज मार्किंग द्यायला इझी पडतं. नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये 4 प्रश्न येतात त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे असतात. सो 2 बायोमधून येतात, 2 EVS मधून येतात. ओके, सो 2 बायोचे असतात, 2 EVSचे असतात. तुम्ही कोणतेही 3 अटेम्प्ट करू शकता. अगेन तुम्हाला या ठिकाणी प्रश्न प्रकारामध्ये बरेचसे नवीन प्रकार आहेत. सो कोणत्याही 1-2 प्रकारावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. डिफरन्स बिटवीन पण येऊ शकतं. याच्यामध्ये मोस्टली असं होतं की एकच कुठलाही प्रकार निवडला जातो आणि त्याच्यावरच 4 प्रश्न विचारले जातात. सो अगेन डिपेंड्स की पेपर कशा पद्धतीने येणार आहे. मोस्टली याच्यामध्ये गिव्ह डिफरन्स बिटवीन जास्त करून येतं कारण याच्यामध्ये तुम्ही जर गिव्ह डिफरन्समध्ये पाहिलं तर तुम्ही इकडचे फक्त 2-2 पॉईंट्स जरी लिहिले तरी पण आरामात तुम्हाला इथे 4 पॉईंट्स लिहायला लागतील. छोटे छोटे पॉईंट्स असतात मोस्टली. सो तुम्ही 4 पॉईंट्स लिहिले तरी पण आरामात तुम्हाला या ठिकाणी 2 गुण मिळतात. नेक्स्ट आहे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशनमधले कॅरेक्टरिस्टिक्स येऊ शकतात. पर्टिक्युलर फायलम दिला असेल, पोरिफेरा असेल, निडारिया असेल आणि तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहा असा प्रश्न येऊ शकतो. अगेन तुम्हाला या ठिकाणी कोणतेही 4 कॅरेक्टरिस्टिक्स तरी मिनिमम लिहायचे आहेतच. 2 ते 4 पैकी तुम्ही लिहू शकता. शक्यतो 4 लिहा कारण एखादा चुकला किंवा स्पेलिंग मिस्टेक काही झाली तर तुम्हाला तिथे कन्सिडर करून खालचा एखादा पॉईंट वगैरे पकडला जाऊ शकतो जर तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट्स लिहिले तर. खूप जास्त पण नाही लिहायचे आहेत. लईतला एखादा दुसरा पॉईंट तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला एखादी प्रोसेस एक्सप्लेन करा किंवा एखादी कॉन्सेप्ट एक्सप्लेन करा जी छोटीशी असेल ती तुम्हाला इथे येऊ शकते. फॉर एक्झाम्पल जर आपण रिप्रोडक्शन चॅप्टर पाहिला तर त्या ठिकाणी IVF वगैरेचे प्रोसेसेस आहेत एकदम थोडक्यात सांगितलेले आहेत तर त्या तुम्हाला इथे एखाद दुसऱ्या प्रोसेस मर्ज करून विचारल्या जाऊ शकतात. तर असे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि अगेन हे तुम्हाला 15 मार्क्ससाठी आहे म्हणजे 3 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 4 क्वेश्चन्स EVS मधून येतात, 4 क्वेश्चन्स बायोलॉजीमधून येतात म्हणजे एकूण 8 प्रश्न या ठिकाणी येतात. तुम्हाला कोणतेही 5 अटेम्प्ट करायचे आहेत. 3 क्वेश्चन्स तुम्ही इझिली ऑप्शनला टाकू शकता. सो डिपेंड्स की तुम्ही यामधला फक्त EVS जरी केला तरी पण आरामात तुम्ही 4 प्रश्न तरी इझिली सॉल्व्ह करू शकता. एखादा बायोचा आरामात सॉल्व्ह करता येतो. सो तुम्ही जो कुठला करणार आहात भाग, बायो करणार आहात, EVS करणार आहात तो पक्का करा कारण अर्धे प्रश्न
हाफ हाफ सगळ्यांनी वाटून घेतले, EVS मध्ये पण आणि बायोमध्ये पण. सो दॅट्स वाय तुम्ही बायो करणार असाल परफेक्टली तर फक्त बायोच केला तरी पण तुम्हाला इथे चांगले मार्क्स आरामात मिळू शकतात. सो इथे तुम्हाला कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात, तर गिव्ह एक्सप्लेनेशन युझिंग गिव्हन स्टेटमेंट्स. तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं जाईल ते एक्सप्लेन करा असं येऊ शकतं. किंवा तुम्ही जर पाहिलं तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये बरेचसे डिसीजेस पण आहेत, बरेचसे डिझास्टर्स पण आहेत, तर त्याच्यावरती रेमेडीज काही येतील का, मेजर्स काही येतील का. सपोज की लोकस्टस अटॅक झाला किंवा कुठेतरी बॉम्बस्फोट झाला किंवा कुठेतरी काहीतरी असं झालं किंवा अर्थक्वेक वगैरे तिथे येत असेल तर तिथे तुम्ही काय रेमेडीज घेतले पाहिजेत. किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की काही डिझास्टर प्रोन ठिकाणं असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही काय मेजर्स घ्याल, काय रेमेडीज घ्याल वगैरे ते सगळं तुम्हाला आलं तर ते लिहिता आलं पाहिजे. आणि हे मोस्टली तुम्हाला जर असे प्रश्न आले तर 10th चॅप्टरवरच येऊ शकतात, बाकी कुठल्या चॅप्टरमध्ये असं रेमेडीज वगैरे मोस्टली नाहीये. किंवा तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं किंवा डायग्रामवरती आधारित प्रश्न येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत, मेन्स्ट्रुएशन सायकल वगैरे असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वगैरे असेल, स्पेशली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तर त्याच्यावरती तुम्हाला ते एक्सप्लेन करा. किंवा काही नावं वगैरे हाईड गेली असतील ती नावं लिहा. किंवा ABCD दिलं असेल त्या नावांच्या ऐवजी A काय आहे, B काय आहे ते ओळखाणे लिहा. तर असेही प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. नेक्स्ट आहे एखादा चार्ट दिला जाईल तो कम्प्लीट करा. तुम्ही जर पाहिलं तर चॅप्टर नंबर 2 मध्ये लिव्हिंग प्रोसेस पार्ट 1 मध्ये तुम्हाला ते जे एनएरोबिक रेस्पिरेशन आहे किंवा एरोबिक रेस्पिरेशन आहे यांच्यावरती काही चार्ट्स आहेत, तर ते चार्ट्स पण तुम्हाला इथे चुकीचे दिले जातील, बरोबर करून लिहा असं येईल. किंवा अमायनो ऍसिडचा एक चार्ट आहे तो तुम्हाला फिल करण्यासाठी येऊ शकतो की बोन्समध्ये कोणता अमायनो ऍसिड आहे किंवा आय थिंक अजून काही ब्लडमध्ये कोणता आहे, असे बरेचसे त्या ठिकाणी टॉपिक्स आहेत, तर त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायग्रामच्या हेल्पने किंवा एखादा पॅरेग्राफ दिला जाईल त्या हेल्पने जे एक्झाम्पल्स असतील ते एक्सप्लेन करा वगैरे असे पण प्रश्न येऊ शकतात. डायग्राम कंप्लीट करा वगैरे येऊ शकतं. अगेन तुम्हाला एखादी फिगर ड्रॉ करून दिली जाईल त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात, डिपेंड अपॉन की मार्कांचे वेटेज कसं आहे. 3 मार्काला तुम्हाला त्या फिगरवरती 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा त्याचं एखाद्याचं उत्तर मोठं असेल तर 2 प्रश्न येऊ शकतात, एकाला 1 मार्क दुसऱ्याला 2 मार्क. नेक्स्ट आहे तुम्हाला आन्सर्स एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. लॉज असतील, थिअरीज असतील ते एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतात. किंवा एखादा पॅरेग्राफ दिला जाईल तो कंप्लीट करा. पॅरेग्राफ कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी तिथे ब्रॅकेटमध्ये शब्द दिले जातात, तुम्हाला ते शब्द वापरून तो पॅरेग्राफ कंप्लीट करायचा असतो. सो हा प्रश्न बऱ्याचदा इझी वाटतो, बट तुम्हाला तो पॅरेग्राफ लिहावा लागतो आहे असं, आणि मग त्याच्यामध्ये ती सगळी उत्तरं जी आहेत ती भरावी लागतात. सो जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मात्र हा प्रश्न अटेम्प्ट करण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण पॅरेग्राफ पूर्ण आधी लिहायचा किंवा पॅरेग्राफ लिहित ते उत्तरं पण सगळी लिहायची, तर यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो. बट अगेन वेळ असेल तर तुम्ही डेफिनेटली हा प्रश्न अटेम्प्ट करू शकता, कारण हा इझी असतो. उत्तरं पण तिथेच पाहायला मिळतात, प्रश्न पण तिथेच असतो, तुम्ही इझिली हे सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण एक प्रश्न या ठिकाणी 5 मार्कांसाठी असतो आणि तुम्हाला कोणताही एकच सोडवायचा असतो. याच्यामध्येही एक बायोमधून येतो, एक EVS मधून येतो. अगेन तुम्हाला इथे प्रश्न कशा प्रकारचे येतात, तर दिलेल्या एक्सप्लेनेशनच्या आधारे फिगर ड्रॉ करा किंवा फिगर ड्रॉ करून एक्सप्लेनेशन लिहा, किंवा फिगर ड्रॉ करून दिलेली आहे त्याच्यावरती 5 प्रश्न विचारले त्याची उत्तरं लिहा. किंवा तुम्हाला जर तुम्ही एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट लेसन पाहिला तर त्याच्यामध्ये काही लोगोज, काही सिम्बॉल्स आहेत की कीप युअर सिटी क्लीन वगैरे असेल, सेव्ह वॉटर वगैरे असेल, ते 4-5 लोगो दिले जातील किंवा 2-3 लोगो दिले जातील, ते एक्सप्लेन करा येऊ शकतं. किंवा तुम्ही जर पाहिलं लास्ट चॅप्टरमध्ये 10th चॅप्टरमध्ये ते काही सिम्बॉल्स आहेत, म्हणजे अशा प्रकारचे इरिटेशनचे वगैरे सिम्बॉल्स आहेत किंवा डेंजरसचे वगैरे सिम्बॉल्स आहेत किंवा पुढे स्कूल आहे वगैरे असे सिम्बॉल्स आहेत, तर ते सिम्बॉल्स एक्सप्लेन करा असंही येऊ शकतं. किंवा तुम्हाला एखाद दुसऱ्या डिझीजची नावं दिली जातील, डिझास्टरची नावं दिली जातील, याचे प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स काय आहेत, त्याचे प्रिकॉशन्स काय आहेत किंवा याचे इफेक्ट्स काय होऊ शकतात असं विचारलं जाऊ शकतं. सो असे काही प्रश्न याच्यामध्ये येतात. त्यासोबतच तुम्हाला डायग्राम दिली जाईल, इनकरेक्ट दिली जाईल, तिला करेक्ट करा असं येऊ शकतं. किंवा पॅरेग्राफ रीड करा आणि आन्सर्स लिहा. हा सगळ्यात सोपा प्रश्न असतो, पॅरेग्राफ रीड करून आन्सर्स लिहा, कारण बेसिकली आन्सर्स पण त्याच पॅरेग्राफमधले असतात आणि प्रश्न पण तिथेच असतात. सो तुम्ही इझिली हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. सो जर आला तर शक्यतो हा क्वेश्चन अटेम्प्ट करा. नेक्स्ट आहे तुम्हाला कॉन्सेप्ट बेस्ड वगैरे डायग्राम्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर पाहिला तर त्या ठिकाणी स्टेम सेल्स वगैरे तुम्हाला म्हणजे यूज काय आहे, किंवा स्टेम सेल्सवरती जर लिहायचं म्हटलं तर त्याचं यूज काय आहे, किंवा ते कुठे पाहायला मिळतात, कुठे ऑकर होतात, किंवा त्यासोबतच ते त्याच्या संबंधित जे डिसीजेस आहेत ते कोणते आहेत, किंवा स्टेम सेल्स बॉडीमध्ये इतर किती प्रकारचे सेल्स वगैरे तयार करतात, असे बरेचसे या ठिकाणी पॅरेग्राफ्सवरती आधारित प्रश्न तयार होऊ शकतात. सो तुम्ही त्याचा पण अभ्यास नक्की करा. तर अशा पद्धतीने होता हा पेपर, म्हणजे पेपर पॅटर्न. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर प्रिव्हियस इयरचा पेपर हवा असेल तर तोही सांगा, मी तोही अपलोड करणार आहेच. त्यासोबतच अजून एक व्हिडिओ येईल ज्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर रिव्हिजन स्ट्रॅटेजी पाहायला मिळेल, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.